हाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे। बरोबर आणि हा आहे विचार रुपालीताई, प्रत्येकामध्ये मात्र आलेला आहे। गणेशजींनी जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की स्थानिकांना त्याचा फायदा झाला नाही। प्रशांत जगताप आपल्याकडे येईल। एका बाजूला दादांनीच ही समस्या मांडलेली आहे, आता मात्र सरकारचं लक्ष जर त्याकडे वेधलं गेलं असेल, कारण लोकशाही मराठी देखील IT पार्कच्या समस्या आपल्या विविध बातमीपत्रांच्या माध्यमातून आजपर्यंत मांडत आलेलं होतं। मात्र आज ज्याला दादांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे, सरकारकडून तुमच्या अपेक्षा काय आणि त्या पूर्ण न झाल्यास तुमचं पुढचं पाऊल काय? प्रशांतजी, हा काय सरपंच गणेश रावाच्या पुरता विषय मर्यादित नाही। ग्रामपंचायतीची काही तेवढी ताकद नसते याच्यामध्ये। माननीय सन्माननीय अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यांनी त्यांचा वेटो वापरायला हवा। त्या वेटोच्या अंतर्गत PMRD असेल, MIDC असेल, यांनी हे नका हे हिंजवडी गाव असेल, मान असेल किंवा मारुंगी असेल, हे सगळं अतिक्रमण मुक्त करायला हवं। त्यांनी लागलीच त्यांच्या प्रकार सहकार्याकडे असणाऱ्या पाणी पुरवठा खात्याकडून या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी वेटो वापरून टाटाशी बोलून हे पाणी त्या हिंजवडीला द्यायला हवं। त्याचबरोबर रस्त्याचे जे विषय आहेत ते मग त्यांनी नितीन गडकरी साहेबांची मदत घ्यायची का काय घ्यायची हे त्यांनी ठरवावं, पण रस्त्याचं जाळ उभं करावं। पण हे जर केलं नाही तर आज त्या भागाच्या लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे जे आमच्या नेते आहेत त्यांनी जे फाईल केलंय की या ठिकाणी कलेक्टरांना 21 ऑगस्ट पर्यंतची वेळ दिलेली आहे। 21 ऑगस्ट पर्यंत जर योग्य त्या उपाययोजना झाल्या नाही, अतिक्रमण मुक्त करणे, खड्डे मुक्त करणे जर झालं नाही, तर मात्र आम्ही 22 ऑगस्ट पासून आंदोलन या ठिकाणी सुरू करू। या ठिकाणी कुठेही विरोधी पक्ष म्हणून भांडणाला भांडण करायची आमची इच्छा नाही। पण जर हिंजवडी इंटरनॅशनल इम्पोर्टेड पार्क आहे त्याचं निकाल झालं तर आज गणेशराव काही म्हणू, पण हिंजवडी आणि वाकड किंवा पिंपरी चिंचवड पुण्यातले हजारो लोक या ठिकाणी त्या ठिकाणी बेरोजगार होतील। त्या ठिकाणी त्याच्यावर अवलंबून असणारे इतर व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी निकामी होतील। हा धोका समजून घेण्याची गरज आहे। बरोबर आहे, धोका आणि त्याचा अलार्म तर आज वाजलेला आहे। मात्र आता ते पुढच्या काळात होऊ नये यासाठी काय करायला हवं? कारण रुपाली ठोंबरे पाटीलजी, दादांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं होतं की वाटोळं होऊ देऊ नका,